नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बोरी सर्कलमधून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार डॉक्टर विद्याताई चौधरी व पंचायत समिती कनकुटे ह्या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी या सर्कलमध्ये उमेदवार देऊन निवडणूक पणाला लावली आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार व विकासाची गंगा येणार अशी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले आहे. परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो. आज आपण बोरी सर्कलमध्ये आलेलो आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्या अनेक वर्षापासून काम करतात अशा डॉक्टर विद्याताई चौधरी ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि दुसऱ्या कनकुटेताई ह्या पंचायत समितीच्या उमेदवार. तर आज हे शेवटचा दिवस असून या ठिकाणी पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा आहे आणि हा पॅनल नक्कीच विजय होणार. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. आजचा शेवटचा दिवस. आज 5 वाजता हा प्रचार बंद होणार आणि त्यानंतर 7 तारखेला मतदानाची प्रक्रिया असून 9 तारखेला आपला विजय उमेदवार घोषित होणार आहे. आणि या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्यासोबत कालिदासराव चौधरी डॉक्टर साहेब आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून या बोरी सर्कलमध्ये त्यांचं काम आहे. प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि कोणत्याही अडचणी असो त्या जाणून घेण्याचं काम ते करत असतात. त्यांचा प्रश्न सोडवतात. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार. नमस्कार. आमच्या भाजपच्या उमेदवार माझी पत्नी डॉक्टर विद्या चौधरी मागच्या 40 वर्षापासून आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी गावाशी कधी संपर्क तुटू दिला नाही. आरोग्यासोबतच सामाजिक प्रश्न अनेक गोरगरिबांचे प्रश्न सतत हाताळत राहिले आणि त्यासाठी त्यांना आमचे नेते माननीय रामप्रसादजी बोर्डीकर आणि आता माझ्या मेघनादिदी यांनी भक्कम पाठिंबा दिला. या गावात अनेक वर्षापासून वेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही सुविधा जे काही शासनाचे मोदी सरकारचे जे काही योजना आहेत त्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत या पद्धतीनं काम केलं हे पाहून आम्हाला खूप दुःख झालं. कारण अनेक योजना आहेत अशा केंद्र सरकारने ज्या सुरू केल्यात त्या गोरगरीब समाजापर्यंत कधीच पोहोचू दिल्या नाहीत. त्या प्रत्येक योजनेला इथं अडकाठी आणलेली ती दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं तळमळीनं प्रयत्न करीत आहोत. आम्ही आमचे सगळे भाजपचे कार्यकर्ते तळमळीनं काम करीत आहेत आणि यावेळेस आम्ही 100% यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री आहे. डॉक्टर कालिदासराव चौधरी होते. त्यांच्या पत्नी या ठिकाणी या बोरी सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत आणि गेल्या 15-20 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत. प्रत्येक नागरिकाच्या समस्याचे प्रश्न ते सोडवत असतात आणि ते आरोग्य क्षेत्रात असल्यामुळं या ठिकाणी जनतेचा खूप फायदा झालेला आहे. खूप त्यांनी कामं केलेली आहेत. अशा या नेतृत्वाला आज बोरी येथील मतदाते नक्कीच विजय करतील असं माध्यमाशी वाटतंय. आपल्यासोबत दुसरे जे नगरसेवक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काय सांगतात बघू. आज आम्ही बोरी येथे प्रचार करण्यासाठी आलेलो आहेत. तर आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ विद्याताई चौधरी जे आहेत ते आमच्यासोबत जवळपास 15 वर्षापासून काम करतात. तर त्याचं कामाची पद्धत एकदम पद्धतशीर आहे आणि असं जे प्रचारामध्ये जे आम्ही लोकांशी संवाद साधतो तर आम्हाला असं वाटतं की यावर्षी 100% इथं आम्ही विद्याताईला अंगावर गुलाल टाकून आम्ही आपणही जिंतूरच्या नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये सामोरे गेलेला आहात. आपल्यासोबत मेघनादिदी होत्या आणि त्या ठिकाणी आपण प्रचंड मताने विजय झाला. आज या बोरीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विजय होईल का? आता केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचे, महाराष्ट्रात देवाभाऊची सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे, परभणी जिल्ह्यामध्ये मेघनादिदी पालकमंत्री आहेत. तर मला सांगा इथं जर समजा आपण जर BJPचं जर का निवडून आणला उमेदवार तर आपला बोरीचा विकास होईल. जर इथं दुसरा जर आणला तिथे निधी येणार नाही, विकास कसा होईल? त्याच्यामुळं बोरीच्या जनतेने ठरवलं पाहिजे की आपल्याला विकास पाहिजे का असंच राहायचं. जे 15 वर्षापासून जे बोरीचा विकास झाला ते जर विकास जर करायचा असेल तर मात्र आता संधी चालून आलेली आहे की यांनी विद्यार्थ्याला साहेब असं वाटलं की विद्यार्थी डॉक्टर साहेब निवडून येणार. लोकांना बदल पाहिजे, बदल पाहिजे. आता पालकमंत्री काय मेघनादिदी आहे तर आम्हाला असं वाटतं की आता ह्या जिल्हा परिषद सत्ता आमच्या BJPचीच येणार. त्याच्या नेतृत्वाखाली सगळ्या जिल्ह्यामध्ये काम आहे.
पण कार्यकर्त्याचं मनोगत घेताना त्यांनी सांगितलेलं की जनतासुद्धा जर जनतेचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं असं या ठिकाणी हे नेते सांगत आहेत. आपल्यासोबत दुसरे काही पदाधिकारी बोर या ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवार ज्या डॉक्टर विद्याकाकी चौधरी उभे आहेत त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे सासरे म्हणून बाबासाहेब चौधरी या बोरीतलं खूप मोठं व्यक्तिमत्व आणि त्या जुन्या काळातच त्यांची जमीन गावखरी असल्या कारणानं त्या काळात त्याप्रमाणे जे गावातले समाज उभे कुठलेही कार्यक्रम असो काय असो त्या नेहमी सहभाग राहिला आणि त्याच विचारधारेवर त्यांचे पुत्र म्हणून डॉक्टर कालिदास चौधरी यांनीही तेच समाजसेवेचा वसा घेत व त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या काकी ह्याही त्याच कामावर आणि तशाच समाजाचा वसा घेऊन नेहमी समाज उपयोगी आणि आरोग्याच्या माध्यमातून 4 दशकापेक्षा अधिकचा काळ सपत्नीक डॉक्टर कालिदास चौधरी विद्या चौधरी यांच्या माध्यमातून बोरीच नव्हे तर बोरीतला कुठल्याही खेड्यातला असू कुठल्या जाती धर्मात असू कुठलाही जातीवाद न करता जातीपात न पाहता प्रत्येकाच्या आरोग्य सेवेतून नेहमी काम करायला आणि त्याच आरोग्य ही समस्या हीच एक समस्या नसून प्रत्येक समस्या माणसाची मूलभूत हक्क आणि भौतिक पाहता ह्या बोरीगावची जी सत्ता ज्या दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे त्याचं राजकारण पाहता ह्या येणे असं ठरलं की या बोरीमध्ये आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाची खूप गरज आहे आणि नेहमी दिदीच्या सोबत राहून आणि दिदीच्या जवळच्या म्हणून नेहमी भारतीय जनता पार्टीत आज नाही तब्बल 10 ते 15 वर्षापासून कार्य करत मोठमोठे भाजप जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्षाची अशी पदाची जिम्मेदारी निभावत अनेक लोकांच्या कामी पडल्या आणि गेल्या बारीलाही गेल्या पंचवर्षी जिल्हा परिषदलाही त्या या ठिकाणी उभ्या होत्या पण काही गोष्टीमुळे त्याचा पराभव झाला पण तरी मनाला न खचता नेहमी जनतेच्या उभे कसं पडता येईल हे त्याच्या कार्यातून आपल्याला दिसून आले म्हणून ह्या बारीला आपल्याला चांगली संधी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. वर सरकार आपले केंद्रातलं राज्यातलं आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौम्या साकोरे बोर्डेकर हे आहेत. या सगळ्या गोष्टीचा संगम योगा घडून आला आहे. आता फक्त बोरीच्या लोकांना मी एकच विनंतीपूर्वक आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला एकदा चौधरी मॅडमला साथ देण्यासाठी कमळाच्या दोन्ही मतावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. दीदीनं ज्या 4-5 वर्षामध्ये त्यांच्या पिरियडमध्ये जे काम केलं ते काम केंद्र सरकार राज्य सरकार मोदी सरकारनं ज्या ज्या योजना काढल्या त्या योजना तळापर्यंत नेऊन त्याचं काम केलेलं आहे जेणेकरून त्याचं हे फळ मागच्या वेळेस भेटलेलं आहे आणि आता देखील भेटणार आहे. कारण दीदीनं जी योजनेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलाचं काम पहा येलदरीच्या एवढं मोठं काम आमच्या साहेबानं स्वतः बोर्डीकर साहेब 25-30 वर्ष आमदार असताना देखील त्यांच्या हातून ते काम झालं नाही. त्यांच्या मुलीनं करून दाखविलं. याच्याहून हे सिद्ध होतं की दीदी किती हुशार आहे आणि किती मदत मागून आणतात आणि ते काम वेळेने नाही करतात. याचा परिणाम जनतेवर होतो. जनतेला तेवढाच प्रकारचा फायदा होतो आणि इथल्या जिंतूर तालुक्यातल्या बोरी सर्कलच्या ग्रामपंचायती असो दुसरे हे असो जेणेकरून याला जनतेचा फायदा होतो आणि जनता याला त्याच प्रकारे निवडून देते. त्यांचं जे कार्य पाहून निवडून देते. ते समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये आता आपल्याकडे विद्याताई चौधरी ह्या जिल्हा इतक्या आहेत या आज म्हणून नाही परंतु या कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून सतत काम करीत आहेत. दिवस असो रात्र असो कोणती वेळ असो आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसानं दीदीला फोन करा दीदी अमुक व्यक्ती तुमच्याकडे आलेला आम्ही त्याला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करतात. भेला असो पैसा असो नसो तसो स्वतः औषध देऊन त्या याला हे करतात. अशाला जनता विसरेल कसं हे लक्षात ठेवा. याची परतफेड जनता करणार आणि जनतेमध्ये व्यक्तिशा बाया महिलामध्ये त्यांनी जे योजना काढलेली पैशाची ही पैशाची योजना घरोघर पोहोचलेली आहे आणि आपल्या जनतेच्या तुलनेत पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त आहेत. याचा परिणाम त्याच्यावर होणार नाही. त्याचा परिणाम इकडे मतदानावर होणार आणि एवढं नक्की आहे यावेळेस फुल कमळ हा दोन्ही ठिकाणी उगवेल. एवढंच नव्हे तर माझी अशी ग्वाही आहे परभणी जिल्ह्यात तुम्हाला भगवा झेंडा फडकेल आणि तो बी कमळ निघेल अशी माझी स्वतःची खात्री आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव चौधरी आहेत.
आणि आज हा प्रचाराचा शेवटचा टप्पा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण केलेला आहे. आज 5 वाजता हा प्रचार पूर्णतः बंद होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी शांतता पायी रॅली वगैरे होणार आहे. आणि आज या बोरी सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी विद्याताई चौधरी ह्या आपले पुढे आलेले आहेत. त्यांच्यासोबत आहेत, काय सांगतात बघूया. आमच्या बोरी जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवार सौ विद्याताई चौधरी आणि त्यांना समर्थन म्हणून त्यांना उभं केलेल्या मेघनाताई बोर्डीकर आज आम्ही अंतिम टप्प्याच्या इलेक्शनच्या टप्प्यात आहेत. आमची प्रचार यंत्रणा चांगली झाली. मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा आम्हाला आज बोरीतून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. आमच्या उमेदवार ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या आहेत. त्यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांनी 40 वर्षापासून सर्व जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण या मराठवाड्यात त्यांचं नावलौकिक आहे. अशा उमेदवार आम्हाला सौ मेघनाताई बोर्डीकर यांनी आम्हाला उमेदवार म्हणून बोरीवासियांना दिलेला आहे. तरी मागच्या वेळेस त्यांना थोड्या बहुत मतानं एक पराभव स्वीकारावा लागला, पण यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्ते हे जोमानं त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि या मागच्या 5 वर्षात जो उमेदवार त्यांनी निवडून दिलता आमच्या गावातील लोकांनी, त्या उमेदवारानं पूर्ण गावातल्या लोकांची फसवणूक केली. त्याच्याकडे ग्रामपंचायतसुद्धा ताब्यात होती. त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी फक्त गुत्तेदारीचा धंदा करणं, स्वतः तर घरी सगळी माळकरी असताना त्यांनी 2 बार, एक देशी दारूचं दुकान हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोरीत आणून की त्यांनी त्यांच्या राजकीय प्रेशरची म्हणा, जे त्यांनी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून कमविलेल्या पैशातून त्यांनी बरीचशी प्रॉपर्टी पुण्याला घेतली, औरंगाबादला घेतली, परभणीला घेतली, मुंबईला सुद्धा घेतली. काय हे सर्व जनतेला आम्ही सांगितलं आहे. त्यामुळं आम्हाला जनता ही पूर्णपणे प्रतिसाद देईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आज तुम्ही आमच्या जर आता आपण इथं बसलो त्याच्या पाठीमागे जर कॅमेरा फिरविला थोडा पलीकडे जाऊन, तर तुम्ही घाणीचं किती इलेक्शन चालू असताना सुद्धा यांच्याकडे ग्रामपंचायत असून सुद्धा मागे किती घाणीचं साम्राज्य आहे. यांनी 5 वर्षाच्या यांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात ग्रामपंचायत ताब्यात असताना SGRYचे जे कामं असतात हे इथल्या कुठल्याही नगरसेवकाला काहीच माहीत नाही. त्यांचे वडील कारभार पाहत होते. माझी सख्खी भाऊजाई सरपंच आहे इथं, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा, आमच्या भाऊजाईला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. जर बसस्टँडवर यांना मुस्लिम समाजाचं मतदान पाहिजे होतं तर बसस्टँडवर मस्जिद आहे आमच्या तिथं, माझ्याच जागेच्या बाजूला मस्जिद आहे. त्या आम्ही बऱ्याचदा मी तिथं पत्र लावून लोकांना हे केलं की बाबा इकडे लगेच जाऊ नका, इथं मस्जिद आहे. पण तरी लोक म्हणले मग जावा कुठं पाटील हे सांगा. तर या आमच्या बहादरानं मागच्या जिल्हा परिषद मेंबरनं आणि त्याच्याकडे ग्रामपंचायत असताना सुद्धा 2दा ग्रामपंचायत 5 10 वर्षाची असताना, एकदा जिल्हा परिषद मेंबर असताना आमच्या बसस्टँडवर एक चांगलं शौचालयसुद्धा नाही की जे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना तिथं बसून म्हणजे त्यांना व्यवस्था होईल की बाबा शौच आला तर आपल्याला तिथं शौचालय चांगल्या प्रकारे केलं आहे. त्यांचा फक्त एकच उद्देश आहे की पैसा कसा कमवायचा, लोकायला मुस्लिम समाज असो कोणता समाज असो त्यांना कसं भूलतापाला बळी पाडायचं एवढं त्यांच्या वडिलाला त्यांना चांगल्या प्रकारे येतं. बऱ्याचशा महिला बसस्टँडवर असल्यानंतर मी जर तिथं असलो, काही गरीब असतात, काही लखपती असतात, काही बाहेरगावच्या आलेल्या, त्यांना मी आवर्जून आमचं मंगल कार्यालय माझं बाजूला तिथं मी त्यांना म्हणत असतो बाबा ताई तुम्ही मदत झालं होईल. ही वेळ त्यांना आमच्या बोरीवर आणलेली आहे. वॉटर सप्लायच्या 2 विहिरी आल्या, 40 ते 45 लाख रुपयाचं बजेट आलं त्याला. त्यांनी त्याच्या कार्यकर्त्याच्या शेतामध्ये त्या विहिरी पाडल्या आणि त्या पाईपलाईन तर आणल्यात नाही. इथं एक सरकारी विहीर आहे बसस्टँडच्या बाजूला. त्याचं असं हे होतं की बाबा तिथल्या विहिरीचं पाणी, दुष्काळ परिस्थिती आली तर त्या विहिरीचं पाणी या विहिरीत तर ती पाईपलाईनच आथरली नाही, तर ते पाणी कुठून येईल. आणि नंतर मग टँकर लावले म्हणून आगावगावा केला की मी टँकर आणले. मग या विहिरी पाडल्या कशाला. आणि बऱ्याचशा अशा काही योजना आहेत. आता तिकडे गायरान जमिनी जाऊन पहा, घनकचरा व्यवस्थापनाचे पैसे, सरकारी जागा आहे ती गायरान जमीन,
न विचारता कुठली परवानगी न घेता घनकचरा व्यवस्थापनाचं तिथं एक युनिट उभं केलं आहे की जे गडबडीत केलं की जे की बाबा पैसे आता इलेक्शन जायचे उचलून घेण्यासाठी. इतका बोगस कारभार. तुम्ही गावात जा, गल्ली बोळात जा, कुठंही तुम्हाला घाणीचं साम्राज्य भेटणार. कारण की 3 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायतला 8 ते 10 कर्मचारी होते. ते कर्मचारीसुद्धा त्यांनी घरी बसवले आणि कुठून परभणीहून 1800 रुपये रोजानं कर्मचारी आणून ते उगे कुठं मोठं काढतात आणि बिलं उचलून घेतात. त्यानंतर आमच्या गावात 2-4 ठिकाणी सार्वजनिक शौचालय होते. मी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस मी ते शौचालय स्वच्छ करण्यासाठी रोज एक माणूस येत होता. त्याला मी 500 रुपये द्यायचा आणि सगळे शौचालय मी ते सगळे साफ करून घ्यायचा. पण आज अशी परिस्थिती आहे की ते शौचालय पडून गेले आणि हा स्वतःला विकास रत्न म्हणतो. हे जनतेनं ओळखून घ्यावं की सरकार आपलं आहे, आपली दिदी आपल्या तालुक्याचे आमदार आहे. हे जनतेनं ओळखिलं तरच आपल्याला या गावाच्या जे काही राहिलेला विकास आहे, जे काय आपल्याला घाण कचरा हे सगळं. कारण की समाजकार्य करायचं असलं आणि राजकारणात जर समाजकार्य करायचं असलं तर सगळे आधी गव्हर्नमेंट म्हणतंय की वीज, पाणी आणि रोड हे महत्त्वाच्या मुद्द्यावरच हे राजकारण देशाचं चलत असतंय. पण आमच्या गावात उलटं आहे. या दोघांच्याच बाप लेकायच्या कारभार डोक्यात चालतंय. याच्यामुळं कुठल्याही मेंबरला कुठलाही अधिकार नाही. आणि गावातील लोकांनी माझं मत आहे की यावेळेस आपल्या विद्याताई चौधरी यांना चांगल्या भरघोस मतानं निवडून द्यावं आणि आपल्या गावाचा चांगला विकास साधावा. कारण की आपलं गाव हे चांगलं मार्केटचं गाव आहे. या ठिकाणी जवळजवळ 100 ते 150 खेड्याचे लोक आमच्या इथं बाजारसाठी येतात. याचं सुद्धा तुम्ही जर त्या बाजारात पाहिलं तर 8-8 दिवस बाजारात साफ होत नाही आमचा. कुठल्याही प्रकारचं तिचं शौचालय नाही. आलेल्या बाजारातल्या लोकांना कुठं शौच करावं ते काय. आणि जे काही व्यवस्थापन आहे हे पूर्णपणे फेल व्यवस्थापन आहे. 10 वर्ष ग्रामपंचायत जर ताब्यात असती तर किती स्वच्छता आणि किती चांगलं डेव्हलप झालं असतं याचं प्रतीक हे जिंतूरकर यांना दाखवून देतील. आणि बोरीकर सुद्धा यांना या जे घाण आमच्या गावात जमा केली ही घाण हे बोरीकर बाजूला करतील. एवढंच माझा सर्व जनतेला संदेश आहे. आम्ही हे सर्व आमचा भाजप पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे. कोणी दलित असो, मुस्लिम असो, हिंदू असो, तेली असो, वाणी असो, वडर असो, कैकाडी असो, लमाणी असो, कुठल्याही योजना की अशी या समाजाला नाही म्हणून नाही. भाजपचा एकच नारा आहे, सबका साथ सबका विकास. या पद्धतीनं जर आपल्या गावातील लोकांनी आम्हाला साथ द्यावी. विद्याताई चौधरीचं कमळापुढील आणि आमच्या कनकुटेताई यांचं कमळापुढील बटन 7 तारखेला दाबून या गावातील चांगल्या कामासाठी एक नवी मेक रवावी एवढीच मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांनी आणि ते गावाचे काही दिवसापूर्वी सरपंचसुद्धा होते. त्यांनी जे पुढील उमेदवाराचा पूर्ण पाडा या ठिकाणी त्यांनी माध्यमासमोर मांडलेला आहे. आणि यासाठी जनतेनं दिशाभूल न करता भारतीय जनता पार्टीच्या कमळाला प्रचंड मताने विजय करावे असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, काय सांगतात? त्यांना बोरीत नाकारायचं एकच कारण आहे, आम्ही पण त्यांच्यासोबत होतो राष्ट्रवादीमध्ये, भाजपमध्ये याच्यासाठी प्रवेश केला. सबका साथ सबका विकास है और गरीब से गरीब लोगों को इंसाफ है. यहाँ इंसाफ नहीं है, दड़पशाही का राजकारण है. गान राज्य में लोगों को दबा के रखना चाहता, इसलिए उसको हमने छोड़ दिए. और मेरी कड़ों से कड़ी विनती है, सबसे ज़्यादा मुस्लिम को है, मांगेश्वर को है कि 2 कमल दबा के दोनों महिला को चुन के ला और विकास करके लो. अपने पास ऊपर कैबिनेट मंत्री है, नीचे अपने पास पालक मंत्री है. काम करने की फुल जगह है और विकास करके लेने का फुल चान्स है. धन्यवाद. कार्यकर्ते नागरिक होते, त्यांनी माध्यमाशी सांगितलेले की आपला जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने कमळ या चिन्हावर फुलीचा ठसा. बोरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या प्रचार सभेमध्ये स्टार प्रचारक म्हणून समीर भैया आहेत. काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. आज बोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपले उमेदवार जिल्हा परिषदेचे डॉक्टर विद्याताई चौधरी आणि पंचायत समिती गणाचे बोरीचे जे आहे आपले अंजलीताई आणि ग्रामीणचे जे आहे ठोंबरेताई, या सर्वांचा मी प्रचारासाठी जिंतूर नगर परिषदेचे सर्व सामान्य नगरसेवक दत्ताभाऊ कटारे, शोएबभाई जानी, मियाँ आसिफ खान, मुन्नाभाई कुरेशी
हे गेले 8-10 दिवस इथे प्रचार करत आहे आणि आम्ही इथे प्रचार करताना बघत आहोत की इथे गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत जी इथे एकाच पक्षाच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद सर्कल उपाध्यक्ष होते ते, पण बोरी सर्कलचं किंवा बोरी शहराचा काहीच विकास झालेला नाही आहे. बोरी शहरामध्ये घाणीचं पूर्ण साम्राज्य आहे, रोडांचं काम झालेलं नाही आहे. लोकांची एवढी समस्या आहे की लोक त्रस्त झालेले आहे. आणि जर आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विश्वास ठेवून जिंतूर शहरामध्ये जसं सर्व समाजांनी, मुस्लिम समाज असो, मागासवर्गीय असो, हिंदू समाज असो, सर्वांनी एका मताने नगर परिषद मेघनादिदीच्या हातात दिली कारण त्याचा विकास व्हावा म्हणून. तशीच इच्छा, तसा उत्साह बोरी शहरात सर्व समाजामध्ये आहे. पण काही प्रमाणात इथल्या जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाचे जे व्यापार रोडवर आहे, कोणाचे गाडी आहे, कोणी आमचे कुरेशी बंधूंचे दुकान आहे, त्यांना दडपशाही, त्यांना धमक्या देण्याचा प्रकार इथे चालू आहे. तर मी तुमच्या माध्यमातून आवाहन करीत इच्छितो की आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री हे मेघनादिदी बोर्डीकर आहे, ते आपले आहे. तुम्ही कोणाशी भिवू नका. येणाऱ्या 7 तारखेला बिंदासपणे बाहेर निघून 2चे 2 बटन हे कमळाला मारून आपले जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा. आणि यापुढे ही दडपशाही आता चालणार नाही आहे, कारण सबका साथ सबका विकास. आणि जर दडपशाही करायची असेल तर जिल्ह्याचे नेते रामप्रसाद बोर्डीकर साहेब हे 20 वर्षापासून इथे आमदार आहे, दीदी आज मंत्री आहे. यांनी किती दडपशाही, पण हे दडपशाहीचं सरकार नाही आहे, हे लोकांच्या मनातलं सरकार आहे, हे लाडक्या बहिणीचं सरकार आहे. पण आम्ही बोरीमध्ये प्रचार करत असताना बघायलो की लोक आम्हाला येऊन उत्साहाने भेटत आहे की BJPचे लोक आले, मेघनादिदीचे लोक आले, कमळवाले लोक आले. आम्हाला उत्साहाने मुस्लिम समाजाचे लोक जेव्हा भेटत आहे तेव्हा आज मुलगा भेटला तर त्याच्या वडिलाला फोन करून समोरचे उमेदवार घरी बोलून घ्यायले आणि धमक्या द्यायले. तुमचा मुलगा जर यांच्यासोबत दिसला तर असं करू, तुमची दुकान उठून टाकू, तुमचा गाडा बसस्टँडवर लागून देऊ नये. ही दडपशाही आहे. आज आपला हे भारत स्वतंत्र भारत आहे. हे जिंतूर शहर का दुसऱ्या राष्ट्रात नाही आहे. जे स्वतंत्र नाही, हे पण स्वतंत्र आहे. इथे भाजपाचे आमदार आहे, पालकमंत्री आहे. मी सर्व समाजाला, आमच्या मुस्लिम समाजाला पण विनंती करतो की कोणत्याही दडपशाहीला भिवू नका. हे येणारं सरकार जिल्हा परिषदेचा हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा 100% फडकणार आहे. बोरी सर्कलमध्ये पण 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. तर तुम्ही खंबीरपणे येणाऱ्या 7 तारखेला आपल्या लोकप्रिय डॉक्टर ताई म्हणजेच विद्याताई चौधरी, अंजलीताई यांना मतदान करून त्यांना निवडून द्यावे हीच विनंती करतो. या जिल्हा परिषद सर्कलमध्ये अगोदरचा उमेदवार जिल्हा परिषदचा निवडून आलेला होता, त्यांना उपाध्यक्षपद भेटलेलं होतं. त्या अशा परिस्थितीमध्ये त्यानं बोरीमध्ये 0 प्रमाणात विकास केलेला आहे. आणि ग्रामपंचायती त्यांच्या एवढी तालुक्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमध्ये साफसफाईचं जरी काम करायचं असेल तर 1-2 तरी कर्मचारी लागतात का नाही. त्यानं एकही कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये ठेवलेला नाही. किरायाची 4 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला आणून साफसफाई करायची. घाण कचरा गाड्या गाड्या होत्या, त्या गाड्या घंटागाडी ती आता इलेक्शन आलं म्हणून कंटिन्यू चालू आहे. याच्या अगोदर महिनाभर चालू ठेवायची, महिनाभर बंद ठेवायची. त्याचं असं नियोजन होतं. आपल्या इथं त्यानं गार्डन केलं म्हणून सांगतं, मोठेपणानं गार्डन केलं म्हणून सांगतात. तर ते गार्डन आता इलेक्शन यायच्या 15 दिवस अगोदर सुरू झाले. त्याच्या अगोदर ते गार्डन बंद होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. अशा पद्धतीने यांचा कारभार आहे. त्याच्यानंतर यांच्यासोबत राहिलेले माजी सरपंच यांना व्यवस्थित घरकुल देऊन सुद्धा देता नाही आलं. अशा पद्धतीचा यांचा कारभार आहे. या कारभारामुळं लोकांना दडपशाही भरपूर आहे यांची. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून बोरीतील सर्व जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी भाजपचे उमेदवार विद्याताई चौधरी आणि अंजली कनकुटे यांच्या कमळ या निशाणीसमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं एवढं आवाहन करतो. सर्कल आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी अटीतटीच्या लढतीमध्ये 2च पक्षामध्ये या ठिकाणी खरी लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पारडं जड होत चाललेलं आहे. आणि आजचा शेवटचा दिवस असून त्यानंतर 7 तारखेला मतदान होणार आणि 9 तारखेला या ठिकाणी विजय असं मिरवणूक निघणार आहे. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.